पुणे के मावल से भगवा लव ट्रैप की वारदात। विवाहित सिमरन के थे गजेंद्र के साथ अवैध संबंध। गर्भपात के लिए नवी मुंबई में आई तो हो गई मौत। प्रेमी ने दोस्त की मदद से सिमरन की लाश को 2 बच्चों समेत नदी में फेंका। पुलिस ने गजेंद्र और उसके दोस्त को किया गिरफ्तार। रवि कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। पुणे का तालुका तहसील मावल से एक दिल दहलाने वाली खबर सामने आई है। यहाँ पर एक 25 वर्षीय मुस्लिम विवाहित महिला सिमरन नासिर नेवरकर, इसकी गुमशुदगी की शिकायत उसके पिता मोहम्मद हनीफ गवंडी ने मावल के तलेगांव दाभाडे एमआईडीसी पुलिस स्टेशन में जुलाई के पहले सप्ताह में दर्ज कराई। और सिमरन अपने 2 बच्चों के साथ गायब थी, एक 5 साल का बेटा और एक 2 साल का बेटा। कहीं से ढूंढने से सिमरन मिल नहीं रही थी और इसी संबंध में पुलिस ने जब उसका मोबाइल नंबर परिवार से लेकर उसकी छानबीन की, उसका लोकेशन, उसके कॉल रिकॉर्ड्स तमाम इसकी पड़ताल की, तो उन्हें गजेंद्र से सिमरन का लगातार संपर्क नजर आया। उतना ही नहीं, गजेंद्र का एक और दोस्त है रविकांत गायकवाड़, वो भी सिमरन के संपर्क में और लगातार गजेंद्र के संपर्क में नजर आया। इस मामले में पुलिस ने गजेंद्र दगड़ खैर और रविकांत गायकवाड़ इन दोनों को गिरफ्तार भी कर लिया है। तो आपको बता दें कि सिमरन निसार नेवरेकर ये विवाहिता थी, लेकिन पति छोड़कर चला गया था। ये भी जानकारी सामने आई है क्योंकि उसके गजेंद्र दगड़ खैर के साथ अवैध संबंध है, जाहिर सी बात है। और ऐसे में ही सिमरन प्रेग्नेंट हो चुकी थी, तो उसकी प्रेगनेंसी का एबॉर्शन कराने के लिए गजेंद्र ने एक महिला एजेंट के जरिए नवी मुंबई कलंबोली परिसर के अमर अस्पताल में पूरा सेटअप करवाया था। यह एबॉर्शन के लिए एक महिला एजेंट के जरिए और दोस्त रविकांत गायकवाड़ के साथ गजेंद्र दगड़ खैर ने सिमरन को उसके 2 बच्चों समेत कलंबोली के अमर अस्पताल भेजा, मगर एबॉर्शन के दौरान सिमरन की मौत हो गई। अब गैर कानूनी तौर पर एबॉर्शन किया जा रहा था, अस्पताल कैसे इसकी जिम्मेदारी लेता? तो रविकांत गायकवाड़ सिमरन की लाश और उसके दोनों बच्चों को लेकर वापस तलेगांव दाभाडे एमआईडीसी परिसर में पहुंचता है। तलेगांव दाभाडे एमआईडीसी परिसर में पहुंचने के बाद वहां पर प्रेमी गजेंद्र दगड़ खैर भी आता है और फिर ये दोनों मिल करके सिमरन की लाश को नदी में फेंकते हैं। जब अपनी मां की लाश को नदी में फेंका जाता हुआ देख ये दोनों मासूम रो पड़ते हैं, तो ये दोनों हैवान, ये दोनों शैतान जो है 5 साल के ईशान को और 2 साल के ईजान को, दोनों को जिंदा नदी में फेंक दे। 9 जुलाई को यह हत्याकांड हो चुका और पुलिस जब इसके सीडीआर मोबाइल लोकेशन ट्रेस करके इन दोनों तक पहुंची है और इन दोनों को जब गिरफ्तार किया है, तो इस तीव्र हत्याकांड का जो है खुलासा हुआ है, जिसे क्यों न भगवा लव ट्रैप माना जाए। गजेंद्र दगड़ खैर उम्र 37 वर्ष है और मृतका विवाहिता सिमरन नेवरेकर की उम्र 25 वर्ष है। साथ देने वाला रविकांत गायकवाड़ 41 वर्ष का है। जाहिर सी बात है गजेंद्र दगड़ खैर ये भी विवाहित होगा और उसे पता भी है कि सिमरन 2 बच्चों की मां है, विवाहिता है। उसके बावजूद उसने उसको अपने प्रेम जाल में फंसा, प्रेग्नेंट किया, गर्भपात के दौरान उसकी मौत हो गई, एबॉर्शन के दौरान, तो फिर बच्चों का भी उसकी लाश ठिकाने लगाने के दौरान हत्याकांड कर दिया। सिमरन के माँ बाप और उसके भाई ने क्या कहा है वो हम आपको दिखा रहे हैं। तीनों ने मराठी में कही है बात। अब इस मामले को सिर्फ पुणे मावल तक ये मामला सीमित रह गया है। मेन स्ट्रीम, गोदी मीडिया, अन्य सभी जो है इस पर अभी तक जो है बोलने तैयार नहीं है, क्योंकि उनके पास फुर्सत नहीं है। तो देखिए मावल की भगवा लव ट्रैप की ये वारदात जो आपका दिल चीर कर रख देगी कि किस हाल को पहुंची सिमरन निसार नेवरेकर अपने अवैध संबंधों के। अवैध संबंध उसने किए, मगर उसकी सजा भुगतनी पड़ी उसके 2 मासूम बच्चों। बघा माझी पोरगी 2 पोरांना घेऊन पळून घेऊन गेले गजेंद्र दगडखेर आणि दीपक दगडखेर, नेऊन नदीत टाकलेत तिला मारून। लहान लहान पोर आहेत, एक 5 वर्षाची आहे, 5 वर्षाचं, एक 2 वर्षाचं आहे। त्यांना शिक्षा पाहिजे तर पाहिजे, 2 दिवसात शिक्षा पाहिजे, 2 दिवसात शिक्षा, फाशीची शिक्षा पाहिजे त्यांना। अख्ख्या घराला इथं घेऊन या पोलीस कंप्लेंटला। हा, ते 2 दिवसात निर्णय पाहिजे मला, नाहीतर मी स्वतः इथं घर पेटून घेणार, त्यांचं पूर्ण बिल्डिंगच उडून टाकणार मी आता। मला लय माझं हे झालेलं आहे, माझे 2 पोरं संपून जाणार आम्ही, आमचं काहीच राहिलं नाही, आम्ही स्वतः संपून जाणार आता। संसार वाटोळा करून टाकले ते लोकांनी आणि पळून गेले शनिवारी सगळे फॅमिली निघून। त्यांनी
न सांगता पोरांना घेऊन तिला पिंपरी मी समरीनचा मी वडील असून माझं नाव गुलाम कादर आहे. माझी मुलगी 6 तारखेला सकाळी एस टीने आजीकडे जाते म्हणून इथून निघून गेली. एस टीत बसल्यानंतर ती पिंपरी येथे तिला उतरवण्यात आलं. तिला फूस लावून उतरून घेतलं आणि तिथून तिला एका गाडीने गजेंद्र आणि त्याचे काही मित्र त्यांच्या संगतीने त्यांनी तिला गाडीत गजेंद्र दगडखेर आणि त्यांचे काही सहकार्याने तिला तिथे गाडीत बसून तिथून तिला कळंबोळी येथे नेण्यात आलं. कळंबोळी येथे तिला शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस तिला तिथे एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये ठेवून तिचा उपचार करण्याच्या निमित्ताने ते उपचार ते माहिती असून सुद्धा तिथल्या डॉक्टरांनी हलगर्जीपणाने तिचा उपचार करता तिला मारून टाकलं. तर ह्या सगळ्यात सहभागी असलेला हा गजेंद्र दगडखेरला सगळं माहिती असताना त्याने आम्हाला काही सांगितलं नव्हतं आणि तो आमच्याशी समोरासमोर व्यवस्थित बोलत होता, सगळं काही करत होता, सगळं व्यवस्थित हे करत होता. पण त्यानंतर आम्ही काही चौकशी पोलिसांना कंप्लेंट वगैरे करून चौकशी करता काल आम्हाला असं समजलं की ह्याच गजेंद्र दगडखेरनी आणि त्याच्या सहकार्याने माझ्या मुलीला अगोदर तिथे हॉस्पिटलमध्ये तिला संपवण्यात आलं आणि नंतर त्या पोरांना घेऊन ते लोक गाडीने इथे वराळ्याला आले आणि आपल्या ह्याला सोमवारी रात्रीच आणून माझ्या मुलीचं ते मयत आपल्या इंद्रायणी नदीत वाहत्या नदीत फेकून दिलं. त्यानंतर ते पोरं दोन्ही रडत असताना त्या पोरांवर त्यांना दया आली नाही आणि तसंच त्या पोरांना जिवंतपणे त्या पाण्यात टाकून दिलं त्या लोकांनी. आज 12 दिवस झाले आम्हाला आता काहीच नाही, त्या पोरांचा ठाव ठिकाणा नाही, काय नाही, काही पत्ता नाही आहे. तर माझी एवढी अपेक्षा आहे की सगळ्यात जास्त लवकरात लवकर त्या आरोपीला धरून आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या मुलीला आणि तिच्या दोन्ही मुलींना न्याय मिळावा आणि ह्या अशा नीच वृत्तीच्या माणसाला जास्तीत जास्त जेवढी शिक्षा असेल, फाशीपेक्षा अजून काही असेल तर ती बी शिक्षा त्याला मिळावी, हीच आमचं निवेदन आहे सगळ्यांना. बस मी तिचा भाऊ आहे. माझ्या बहिणीला न्याय मिळो, कारण माझ्या बहिणीला त्यांनी अत्याचार करून मारलंय. असं तसं नाही मारलं, ते 2 लहान लेकरं होती, त्यांना बापाचा आसरा नव्हता. मी सांभाळलंय लहानपणापासून. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण त्यांनी जिवंत लेकरांना पाण्यात टाकलंय, जिवंत. दीपक दगडखेर, गजेंद्र दगडखेर, रवी दगडखेर आणि त्यांची फॅमिली सगळ्यांनी मिळून त्यांना साथ दिलाय आणि त्याचे 4-5 मित्र आहेत, त्यांनी पण साथ दिलाय. आणि जर न्याय 2 दिवसात नाही मिळाला तर या बिल्डिंगमध्ये आम्ही उभा राहणार, आम्ही 3 मायलेकं, आणि बिल्डिंग पण उडवणार आणि स्वतः आम्ही पण मरणार. आणि त्या दीपकला पण काय हे झालं नाही तर डेपोत जाणार, तो डेपोचा अध्यक्ष आहे तळेगाव डेपोचा, डेपोत जाणार, सगळे बस पण जाळणार, आम्ही पण तिथं जाळून घेणार. आम्हाला 2 दिवसात त्याला फाशी पाहिजे, नाहीतर त्यापेक्षा काय कडी सजा असेल ती पाहिजे. 2 दिवसात सगळं क्लिअर झालं पाहिजे, नाहीतर 2 दिवसानंतर आम्ही पूर्ण आमची कारवाई आमच्या पद्धतीने करणार.